नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 8 ते 14 सप्टेंबर 2021 चे जेवढेही वीकली करंट अफेअर्स होत असतील तेवढे सगळे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, चीन या देशाने। तर मित्रांनो, टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये चीन या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहे। मग मित्रांनो, चीन या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहे आणि नंतर 2 नंबर ब्रिटन या देशाने पदक जिंकले आहे। 124 पदक ब्रिटन या देशाने जिंकले आहे आणि 3 नंबर अमेरिका या देशाने पदक जिंकले आहे। म्हणजे टॉप 3 देश कोणकोणते आहेत? तर चीन, ब्रिटन आणि अमेरिका। मग ब्रिटनने 124 पदक जिंकले आहे, त्यातील 41 सुवर्ण, 38 रौप्य आणि 45 कांस्य। आणि अमेरिकेने 104 पदक जिंकले आहे, त्यातील 37 सुवर्ण, 36 रौप्य आणि 31 कांस्य। आणि मित्रांनो, चीन या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहे। मग चीनने किती पदक जिंकले एकूण? तर एकूण 207 पदक जिंकले आहे, त्यातील 96 सुवर्ण आहेत, 60 रौप्य आहेत आणि 51 हे कांस्य पदक आहे। मग मित्रांनो, आपला भारत पदक संख्येने कितव्या स्थानावर आहे टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये? तर भारत आता 24व्या स्थानावर आहे पदक संख्येने। मग आपल्या भारताने एकूण किती पदक जिंकले आहे टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये? तर भारताने एकूण 19 पदक जिंकले आहे आणि त्यातील 5 सुवर्ण आहे, 8 रौप्य आहे आणि 8 कांस्य पदक आहे। सुवर्ण म्हणजे गोल्ड, रौप्य म्हणजे सिल्वर आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झ मेडल। अशा प्रकारे मित्रांनो, टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये आपल्या भारताने 19 पदक जिंकले आहे। मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, कोणत्या कृषी विद्यापीठ संस्थेला भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाला। तर मग मित्रांनो, तामिळनाडू कृषी विद्यापीठ या कृषी विद्यापीठ संस्थेला भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला आहे। मग आता हा पुरस्कार का जाहीर झाला आहे? तर त्यामागचे आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू। मग मशरूमच्या अनेक वापरांबाबत संशोधन आणि विकास कामांसाठी हा पुरस्कार तामिळनाडू विद्यापीठाला देण्यात आला आहे। मग मशरूमचे अनेक वैद्यकीय उपयोग असून त्यापासून काही जैव रेणू तयार करता येतात। तसेच नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो। कशाचा? मशरूमचा। आणि मशरूमच्या वापराबाबत संशोधन आणि विकास कामासाठी तामिळनाडू विद्यापीठाला हा पुरस्कार देण्यात आला आहे। आणि भात पिकात आंतरपीक म्हणूनही त्याला मान्यता आहे। कशाला? तर मशरूमला। आणि तो कोणता पुरस्कार आहे? तर कृषी विद्यापीठ संस्थेला भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे। कोणता आहे ते कृषी विद्यापीठ? तर तामिळनाडू कृषी विद्यापीठ। मग वळूया प्रश्न तिसरा। मित्रांनो, मी काही तुम्हाला जे वीकली करंट अफेअर्समध्ये जे प्रश्न आज आपण करणार आहोत ते सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुमच्यासाठी काढले आहे। मग बघूया तिसरा प्रश्न। ॲमेझॉन इंडियाने 2 सप्टेंबर रोजी कोणते स्टोअर्स सुरू केले आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, किसान स्टोअर्स। तर मित्रांनो, ॲमेझॉन इंडियाने 2 सप्टेंबर रोजी किसान स्टोअर्स सुरू केले आहे। मग याचं उद्घाटन कोणी केलं? तर नरेंद्र सिंह तोमर यांनी। मग नरेंद्र सिंह तोमर कोण आहे मित्रांनो? तर ते कृषी मंत्री आहे, केंद्रीय कृषी मंत्री आहे। मग इम्पॉर्टंट पॉईंट बघू। बियाणांसह अनेक कृषी उत्पादने त्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे, हे त्याचं मुख्य कारण आहे। आणि परत याचा काय लाभ होणार आहे? म्हणजे या किसान स्टोअरचा काय लाभ होणार आहे शेतकऱ्यांना? तर या व्यतिरिक्त फार्म इझी स्टोअर्स सुरू करण्यात येणार असून त्याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे किसान स्टोअर्समध्ये अजून फार्म इझी स्टोअर्स हे सुरू करण्यात येणार आहे आणि त्याचाही लाभ शेतकऱ्यांना होणार आहे। मग काय पाहिलं आपण प्रश्नामध्ये की ॲमेझॉन इंडियाने 2 सप्टेंबर रोजी किसान स्टोअर्स हे सुरू केलं। मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न चौथा, कोणत्या व्यक्तीला बेहलर कासव संवर्धन पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, शैलेंद्र सिंग यांना। तर शैलेंद्र सिंग या व्यक्तीला बेहलर कासव संवर्धन पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला। मग ते कोण आहे मित्रांनो? तर ते भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रामध्ये मोलाच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। मग प्रश्न 5वा,
कोणत्या राज्यात डायनासोर प्रजातीच्या 3 उपजातीच्या पायाचे ठसे शोधले गेले आहेत? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, राजस्थान या राज्यात. तर मित्रांनो, राजस्थान या राज्यात डायनासोर प्रजातीच्या 3 उपजातीच्या पायाचे ठसे शोधले गेले आहेत. मग ते 3 उपजाती कोणकोणत्या आहेत तर आपण ते सुद्धा बघू. तर त्या 3 उपजाती आहेत युब्रोन्टिस सीएफ गिगॅन्टिस, युब्रोन्टिस लेंड्रोसेन्सिस आणि ग्रॅलेटर टेथिस या 3 उपजाती आहेत. त्यांची नावं आहेत. आणि मग या उपजातीच्या पायांच्या ठस्यांमुळे मेसोझोईक युगादरम्यान टेथिस महासागरासाठी समुद्रकिनाऱ्याची निर्मिती झाली होती. तसंच मग जैसलमेर जिल्ह्यातील थार वाळवंटामध्ये हे या उपजातीचे पायाचे ठसे शोधले गेले आहेत. कुठे तर राजस्थान राज्यामध्ये. राजस्थान राज्यातील कुठे तर जैसलमेर जिल्ह्यातील थार वाळवंटात. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 6. कोणत्या अंतराळ संस्थेने इन्स्पायसॅट 1 क्यूबसॅट उपग्रह तयार केला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, इस्रो या अंतराळ संस्थेने. मग मित्रांनो, इस्रो या अंतराळ संस्थेने इन्स्पायरसॅट 1 क्यूबसॅट हा उपग्रह तयार केला आहे. मग मित्रांनो, इन्स्पायरसॅट हे काय आहे? मग हा उपग्रह आपण काय पाहिलं? इन्स्पायरसॅट. मग इन्स्पायर म्हणजे काय तर इंटरनॅशनल सॅटेलाइट प्रोग्राम इन रिसर्च अँड एज्युकेशन या कार्यक्रमाअंतर्गत तयार करण्यात आला आहे. काय तर हा इन्स्पायरसॅट 1 क्यूबसॅट उपग्रह कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत तयार करण्यात आला आहे तर आपल्याला माहीत पाहिजे. कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत तर इंटरनॅशनल सॅटेलाइट प्रोग्राम इन रिसर्च अँड एज्युकेशन कार्यक्रमाअंतर्गत, म्हणजे इन्स्पायर असं म्हणतात. आणि मित्रांनो, इथे आपल्या या अंतराळ म्हणजे आपल्या भारताच्या अंतराळ संस्थेने इन्स्पायरसॅट 1 क्यूबसॅट उपग्रह तयार केला आहे. आपली भारताची अंतराळ संस्था कोणती आहे तर इस्रो या संस्थेने, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मग मित्रांनो, ही जी CNES आहे ही फ्रान्सची अंतराळ संस्था आहे, म्हणजे फ्रान्स या देशाची स्पेस एजन्सी आहे. तसेच नासा ही अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे आणि जाक्सा ही जापानची स्पेस एजन्सी आहे. मी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगत असते ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवत जा. आणि लक्षात राहत नसेल मित्रांनो तर एका वहीमध्ये नोट डाऊन करून घेत चला. मग मित्रांनो, हा जो उपग्रह आहे आपल्या इस्रो अंतराळ संस्थेने इन्स्पायरसॅट क्यूबसॅट हा उपग्रह तयार केला आहे. हा उपग्रह अत्यंत छोटा उपग्रह आहे, म्हणजे हा एक लघु कृत्रिम उपग्रह आहे. लघु म्हणजे काय तर अत्यंत छोटा असा तो उपग्रह आहे. आणि या उपग्रहाचं वजन किती आहे तर त्याचं वजन हे 10 किलोग्रामपेक्षाही कमी आहे. मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 7. कोणत्या देशाने 2015 साली झालेल्या भूकंपामुळे क्षतिग्रस्त झालेल्या 117 वारसा वास्तू आणि आरोग्यविषयक प्रकल्पांचे पुनर्बांधकाम करण्यासाठी नेपाळ या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, भारत. तर मित्रांनो, आपल्या भारत देशाने 2015 साली झालेल्या भूकंपामुळे क्षतिग्रस्त झालेल्या 117 वारसा वास्तू आणि आरोग्यविषयक प्रकल्पांचे पुनर्बांधकाम करण्यासाठी नेपाळ या देशासोबत सामंजस्य करार केला आहे. मग त्यात 14 सांस्कृतिक प्रकल्प आणि 103 इतर प्रकल्पांचा समावेश आहे. कशामध्ये तर ते जे 117 वारसा वास्तू आणि आरोग्यविषयक प्रकल्पांचे पुनर्बांधकाम करण्यासाठी नेपाळसोबत सामंजस्य करार केला आहे आपल्या देशाने. मग त्या 117 वारसा वास्तूमध्ये 14 हे सांस्कृतिक प्रकल्प आणि 103 हे इतर प्रकल्पांचा समावेश आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 प्राप्त झाला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. मग वरील सर्व कोण कोण आहेत तर प्रमोद कुमार शुक्ला, दुडा सोरा आणि फैजल SL. तर मित्रांनो, प्रमोद कुमार शुक्ला, दुडा सोरा आणि फैजल SL या 3 व्यक्तींना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 प्राप्त झाला आहे. मग त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या 2 व्यक्तींना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे मित्रांनो तर ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, ते सुद्धा आपण जाणून घेऊ. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या खुर्शीद शेख गडचिरोली जिल्ह्यातील आहे ते, आणि उमेश खोसे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. या 2 व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार 2021 हा जाहीर झालेला आहे. त्यांना हा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केला आहे. मग 5 सप्टेंबर 2021 रोजी यांच्या समवेत 44 शिक्षकांना, अध्यापनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला होता. कोणता पुरस्कार तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार.
मग मित्रांनो 44 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला होता, त्यातील 2 हे आपल्या महाराष्ट्रातील शिक्षक होते आहे. प्रश्न 9 कोणत्या मंत्रालयाअंतर्गत शक्ती योजना राबविण्यात येणार आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए कोळसा मंत्रालयाअंतर्गत. तर मित्रांनो कोळसा मंत्रालयाअंतर्गत शक्ती योजना राबवण्यात येणार आहे. मग आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू. शक्ती योजना काय आहे? स्कीम फॉर हार्नेसिंग अँड ॲलोकेटिंग कोयला ट्रान्सपरंटली इन इंडिया असं त्या शक्ती योजनेचा लॉंग फॉर्म आहे. काय? तर स्कीम फॉर हार्नेसिंग अँड ॲलोकेटिंग कोयला ट्रान्सपरंटली इन इंडिया. मग वर्तमान आणि भविष्यात वीज प्रकल्पांना लागणारा कोळसा पारदर्शक पद्धतीने वापर करण्याच्या हेतूने ही योजना राबवण्यात येत आहे. कोणती योजना? तर शक्ती योजना. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येत आहे? तर कोळसा मंत्रालयाअंतर्गत. प्रश्न 10 कोणते राज्य वतन प्रेम योजना राबवित आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए गुजरात राज्य. तर मित्रांनो गुजरात हे राज्य वतन प्रेम योजना राबवित आहे. मग ही योजना गुजरात सरकारच्या मदर ए वतन योजनेची पुनरावृत्ती आहे. कशाची पुनरावृत्ती आहे? तर मदार ए वतन या योजनेची पुनरावृत्ती आहे. मग मित्रांनो या योजनेअंतर्गत डिसेंबर 2022 पर्यंत संयुक्तपणे 1000 कोटी रुपयांचे खर्च असलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांची घोषणा केली आहे. कोणी? तर गुजरात सरकारने. मग मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रकल्पामधील खर्चात राज्य सरकार आणि अनिवासी भारतीयांचे योगदान 50-50 असते आणि ते आता बदलून 60-40 करण्यात आले आहे. किती? 60-40 आता ते करण्यात आले आहे. मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 11 अलीकडे चर्चेत असलेला गिनी देश हा कोणत्या उपखंडामधील देश आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर अमेरिका. तर मित्रांनो याचा आन्सर रॉंग झालं आपलं. याचं उत्तर आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन डी पश्चिम आफ्रिका. तर मित्रांनो अलीकडे चर्चेत असलेला गिनी देश हा पश्चिम आफ्रिका उपखंडामधील देश आहे. लक्षात ठेवायचं. कुठला? तर पश्चिम आफ्रिका या उपखंडामधील तो देश आहे गिनी देश. मग आता हा कसा चर्चेत आहे? तर गिनीच्या विशेष दलांनी सत्तापालट करून सत्ता मिळवली आहे आणि राष्ट्रपतींना अटक केली आहे. मग मित्रांनो राष्ट्रपती कोण आहे गिनी देशाचे? तर इब्राहिम कॅसोरी हे राष्ट्रपती होते गिनी देशाचे आणि आता त्या गिनी देशाच्या राष्ट्रपतींना अटक केली आहे. कोणी? तर गिनीच्या विशेष दलांनी सत्तापालट करून सत्ता तिथे मिळवली आहे. म्हणजे तिथे आता लोकशाही नांदत होती पण आता तिथे लोकशाही नांदणार नाही. मग गिनीमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. म्हणजे तेव्हा त्यांनी लागू केली होती संचारबंदी आणि ते कोणतं राज्य त्यांनी स्थापन केलं तिथे? तर लष्करी राज्य तिथे आता स्थापन झालं आहे. कोणतं विशेष दलांनी? म्हणजे लष्करी राज्य तिथे स्थापन झालं आहे. कोणत्या देशामध्ये? तर गिनी या देशामध्ये. आणि तो कुठे आहे? तर पश्चिम आफ्रिका उपखंडामध्ये आहे. प्रश्न 12 गंगा नदीच्या पात्रात नुकतीच सुरू झालेली क्रूझ प्रवास सेवा वाराणसी ते मिर्झापूरमधील कोणत्या ठिकाणांना जोडणारी आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए चुनार किल्ला. तर मित्रांनो गंगा नदीच्या पात्रात नुकतीच सुरू झालेली क्रूझ प्रवास सेवा ही वाराणसी ते मिर्झापूरमधील चुनार किल्ला या ठिकाणांना जोडणारी आहे. मग ही केव्हा सुरू झाली? तर 5 सप्टेंबर 2021 रोजी ही क्रूझ सेवा सुरू झाली. प्रश्न 13 कोणत्या राज्य सरकारने पहिल्याच डुगोंग संवर्धन अभयारण्याच्या स्थापनेची घोषणा केली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी तमिळनाडू या राज्य सरकारने. तर मित्रांनो तमिळनाडू या राज्य सरकारने पहिल्याच डुगोंग संवर्धन अभयारण्याच्या स्थापनेची घोषणा केली. मग आता हे डुगोंग सरोवर कुठे आहे? तर दक्षिण किनारपट्टीच्या प्रदेशात मन्नारच्या आखात आणि पाल्क खाडीमध्ये. कुठे स्थापना केली आहे? तर दक्षिण किनारपट्टीच्या प्रदेशात मन्नारच्या आखात आणि पाल्क खाडीमध्ये या अभयारण्याची स्थापना केली आहे. कोणी? तमिळनाडू सरकारने. मग तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो? तर एम के स्टालिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहे. एम के स्टालिन. मग इम्पॉर्टंट पॉईंट बघू आपण. आता हे काय? पहिलं आपण डुगोंग संवर्धन म्हणजे डुगोंग संवर्धन अभयारण्याची
स्थापनेची घोषणा केली आहे. कोणी? तमिळनाडू सरकारने. मग डुगोंग हे काय आहे मित्रांनो? तर डुगोंग हे एक समुद्री गाय किंवा डुगोंग असं त्याला म्हणतात आणि त्याचं शास्त्रीय नाव काय आहे तर दुगोंग दुगोन. आणि यात कशासाठी याची स्थापना करण्यात आली आहे म्हणजे कशासाठी केली आहे तमिळनाडू सरकारने याची स्थापना, या अभयारण्याची स्थापना? तर या दुर्मिळ प्रजातीच्या संरक्षणासाठी. कोणत्या दुर्मिळ प्रजातीच्या संरक्षणासाठी तर डुगोंग नावाच्या दुर्मिळ प्रजातीच्या संरक्षणासाठी. प्रश्न 14वा इम्पॉर्टंट आहे. कोण पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिलेच IAS अधिकारी ठरले? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी सुहास ललिनाकेरे यथिराज. तर मित्रांनो सुहास ललिनाकेरे यथिराज हे पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिलेच IAS अधिकारी ठरले आहे. मग त्यांनी कशामध्ये पदक जिंकले तर बॅडमिंटन या खेळामध्ये पुरुष एकेरी SH6 या क्रीडा प्रकारात त्यांनी रौप्य पदक जिंकले आणि ते आता वर्तमानात म्हणजे आता सध्या ते नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी आहे आणि ते पहिलेच IAS अधिकारी ठरले आहे टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. प्रश्न 15वा ऑसिंडेक्स हा कोणत्या दोन देशांच्या नौदलाचा द्विपक्षीय सागरी सराव आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए भारत आणि ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो ऑसिंडेक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या नौदलाचा द्विपक्षीय सराव आहे. मग हा जो द्विपक्षीय सराव आहे हा कितव्या आवृत्तीचा भाग आहे तर हा 4थ्या आवृत्तीचा भाग आहे. मग भारतीय नौदलांच्या टास्क ग्रुपमध्ये सहभागी असलेली INS शिवालिक आणि INS कदमक या जहाजांचा तो द्विपक्षीय सागरी सराव आहे. मग 6 ते 10 सप्टेंबर या कालावधीत तो आयोजित केला होता आणि कुठे आयोजित केला होता तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित केला होता. इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 16वा 6 ते किती सप्टेंबर या कालावधीत अन्न प्रक्रिया सप्ताह पाळला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 12. तर मित्रांनो 6 ते 12 सप्टेंबर या कालावधीत अन्न प्रक्रिया सप्ताह पाळला जातो. मग भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने हा अन्न प्रक्रिया सप्ताह दिवस पाळला जातो. मग मित्रांनो अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पियुष गोयल. लक्षात ठेवायचं. प्रश्न 17वा दरवर्षी ICRC ह्युमॅनिटेरियन व्हिसा डी ऑर पुरस्कार कोणाला प्रदान केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए व्यावसायिक छायाचित्र आणि पत्रकार. म्हणजे व्यावसायिक छायाचित्र आणि पत्रकार यांना ICRC ह्युमॅनिटेरियन व्हिसा डी ऑर पुरस्कार प्रदान केला जातो. मग हा पुरस्कार केव्हापासून प्रदान केला जातो मित्रांनो तर 2011 सालापासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. मग हा फ्रान्समध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा एक भाग आहे. काय तर हा ICRC ह्युमॅनिटेरियन व्हिसा डी ऑर पुरस्कार. प्रश्न 18वा कोणत्या राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारे विधेयक विधानसभेत चर्चेसाठी मांडले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी तमिळनाडू राज्य सरकारने. तर मित्रांनो तमिळनाडू राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारी विधेयक विधानसभेत चर्चेसाठी मांडले आहे. मग तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे तर M.K. स्टॅलिन यांनी. मी आताच सांगितलं तुम्हाला, आपण वरतीच पाहिलं की तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन हे आहेत. मग या प्रश्नाबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू. प्रत्येक कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्ची पुरवली जावे याबाबत हे विधेयक आहे. कोणते विधेयक आहे ते तर कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारे ते विधेयक आहे आणि ते विधानसभेत त्यांनी मांडले आहे. कोणी तर तमिळनाडू राज्य सरकारने. मग मित्रांनो बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 19 बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश हा कोणता देश बनला आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए एल सल्वाडोर. तर मित्रांनो एल सल्वाडोर हा देश बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश बनला आहे. मग बिटकॉईन काय आहे तर ती क्रिप्टोकरन्सी आहे आणि त्याला केव्हापासून मान्यता दिली आहे मग आता एल सल्वाडोर या देशाने तर 6 सप्टेंबर 2021 पासून. प्रश्न 20वा देशातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मंजुरी दिली? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए PLI योजना. तर मित्रांनो देशातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्र सरकारने
योजनेला मंजुरी दिली। मग आता ही PLI योजना काय आहे तर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना आहे। मग याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू। या अंतर्गत येत्या 5 वर्षामध्ये 10,683 कोटी रुपये निधी प्रोत्साहनपर दिले जाणार आहे। तसेच निवडक राज्यात ही योजना राबवली जाणार आहे। कोणती योजना तर PLI योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे उत्पादनाशी निगडीत असलेली ती प्रोत्साहन योजना आहे। ही निवडक राज्यामध्ये राबवली जाणार आहे। मग ते राज्य कोणकोणते असणार आहे तर गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओडिशा या राज्यात ती योजना राबवली जाणार आहे। तसेच या राज्यात गुंतवणुकीवर जास्त भर देण्यात येणार आहे। आणि मग मित्रांनो त्यामुळे काय फायदा होणार आहे तर त्यामुळे आपला भारत हा जागतिक वस्त्र व्यापारात आपले पूर्वीचे वर्चस्व प्रस्थापित करणार आहे। तर मग आता आपण काय पाहिलं प्रश्नामध्ये की ही योजना कशासाठी म्हणजे केंद्र सरकारने या योजनेला कशासाठी मंजुरी दिली आहे तर वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी। मग इथे वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी मग केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री कोण आहे तर पियुष गोयल, लक्षात ठेवायचं। प्रश्न 21वा ऑफ गिफ्टेड व्हॉइस द लाईफ अँड आर्ट ऑफ MS सुब्बलक्ष्मी पुस्तकाचे लेखक कोण आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए केशव देसीराजे। तर मित्रांनो ऑफ गिफ्टेड व्हॉइस द लाईफ अँड आर्ट ऑफ MS सुब्बलक्ष्मी या पुस्तकाचे लेखक केशव देसीराजे हे आहेत आणि त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे आता। आणि ते कोण होते मित्रांनो तर ते लेखकसुद्धा होते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते आरोग्य सचिवही राहिले आहेत। तसेच सुब्बलक्ष्मी यांच्या जीवन प्रवासावर आधारित ते पुस्तक आहे। कोणतं पुस्तक आपण प्रश्नामध्ये पाहिलं ऑफ गिफ्टेड व्हॉइस द लाईफ अँड आर्ट ऑफ MS सुब्बलक्ष्मी हे पुस्तक त्यांच्या जीवन प्रवासावर सुब्बलक्ष्मी यांच्या जीवन प्रवासावर ते पुस्तक आधारित आहे। मग तसंच मित्रांनो हेडर्स ऑफ प्रिडेटर्स हेल्थ केअर करप्शन इन इंडिया या पुस्तकाचे ते सहसंपादक राहिले आहे। कोण तर केशव देसीराजे। प्रश्न 22वा इम्पॉर्टंट आहे अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस मध्ये कोणती खेळाडू उपांत्य फेरी गाठणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे। योग्य आन्सर आहे ऑप्शन ए लैला ॲनी फर्नांडिस। तर मित्रांनो अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेमध्ये लैला ॲनी फर्नांडिस ही खेळाडू उपांत्य फेरी गाठणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे। मग ही खेळाडू कोणत्या देशाची आहे तर ती कॅनडा या देशाची आहे आणि ती 19 वर्षाची खेळाडू आहे मित्रांनो। आणि मारिया शारापोव्हा नंतर जी सर्वात युवा खेळाडू आहे ती म्हणजे मारिया शारापोव्हा ही 2005च्या अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत म्हणजे अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये ती सर्वात युवा खेळाडू ठरली होती। मग आता तिच्यानंतर लैला ॲनी ही अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे। प्रश्न 23वा अलीकडेच सुरेया हसन बोस यांचे निधन झाले तर त्या कोणत्या व्यवसायाशी संबंधित होत्या। योग्य आन्सर आहे ऑप्शन ए वस्त्रतज्ञ। तर मित्रांनो अलीकडेच सुरेया हसन बोस यांचं निधन झालं आहे तर त्या वस्त्रतज्ञ या व्यवसायाशी त्या संबंधित होत्या। मग त्यांच्याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू। त्या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील होत्या इटावा येथील आणि त्या वस्त्र विणकाम करायच्या। तसेच 1985 पासून त्यांनी स्वतःचा हातमाग काढला होता व तेथे पैठणी परंपरेचे ही जुने प्रकार त्यांनी जपले होते। आणि अरविंद बोस यांच्या त्या पत्नी होत्या मित्रांनो। आणि अरविंद बोस कोण होते तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ते पुतणे होते। आणि नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते तर ते आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते। आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे। प्रश्न 24वा अलीकडेच कोणत्या दलांनी 350 विमाने खरेदी करण्याची योजना केली आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए भारतीय वायुदलाने। तर मित्रांनो अलीकडेच आपल्या भारतीय वायुदलाने 350 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे। मग भारतीय वायुदलाचे प्रमुख कोण आहे मित्रांनो तर RKS भदौरिया आणि ते आता 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहे। मग आता सध्या उपप्रमुख कोण आहे भारतीय नौदलाचे तर विवेक चौधरी। मग 30 सप्टेंबर रोजी RKS भदौरिया हे निवृत्त होणार आहे आणि त्यांच्या जागी भारतीय वायुदलाच्या प्रमुखपदी विवेक चौधरी यांची नियुक्ती होणार आहे आणि ते आता सध्या उपप्रमुख आहे आणि 30 सप्टेंबर नंतर ते प्रमुख होतील भारतीय वायुदलाचे। लक्षात ठेवायचं मित्रांनो इम्पॉर्टंट आहे। मग आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं
अलीकडेच भारतीय वायुदलाने 350 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मग ही 350 विमाने येत्या 20 वर्षामध्ये खरेदी केली जाणार आहे. आणि मग ही घोषणा का केली आहे, भारतीय वायुदलाने खरेदी करण्याची योजना का केली आहे, तर चीनकडून असलेली येणारी आव्हाने लक्षात घेता भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी भारतीय हवाई दलाने ही योजना केली आहे. कोणती योजना, तर 350 विमाने खरेदी करण्याची योजना. मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 25वा. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद कोणाला देण्यात आले? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, मुकुंद कुम शर्मा यांना. तर यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद मुकुंद कुम शर्मा यांना देण्यात आले मित्रांनो. आणि ते कोण आहेत, तर ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहे. तसंच मग अजून कोणाची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये, तर आपण ते सुद्धा बघून घेऊ कोणाकोणाची निवड करण्यात आली आहे. तर देवेंद्र जजारिया या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. तो भालाफेकपटू आहे. तसंच 3 पॅरालिम्पिक पुरस्कार विजेता आहे. व्यंकटेश प्रसाद यांची करण्यात आली आहे. ते माजी क्रिकेटपटू आहे. तसेच एल सरिता देवी माजी विश्वविजेती बॉक्सिंगपटू आहेत त्या. अंजली भागवत या माजी नेमबाज आहेत. आणि अंजुम चोप्रा या माजी कर्णधार आहे. एवढ्यांची म्हणजे एवढ्या माजी खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीवर निवड करण्यात आली आहे. आणि अध्यक्षपद कोणाला देण्यात आले आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुंद कुम शर्मा यांना. प्रश्न 26वा. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 8 सप्टेंबर रोजी. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. मग का साजरा केला जातो, तर जगभरात व्यक्ती, समुदाय आणि समाजामध्ये साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. मग आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2021ची थीम काय आहे, 2021ची संकल्पना काय आहे, तर मानव केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता म्हणजे डिजिटल असमानता संकुचित करणे. इंग्लिशमध्ये काय, तर लिटरेसी फॉर अ ह्युमन सेंटर्ड रिकव्हरी, नॅरोइंग दी डिजिटल डिवाइड. प्रश्न 27वा. कोणत्या मंत्रालयाने प्राण नामक एक संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. तर मित्रांनो, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्राण नामक एक संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले आहे. मग पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहे मित्रांनो, तर भूपेंद्र यादव, लक्षात ठेवायचं. तसंच मग या डॅशबोर्डचे अनावरण का करण्यात आले आहे, तर 132 शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी. मग हे संकेतस्थळ काय आहे, तर prana.cpcb.government.in असे ते संकेतस्थळ आहे. मग याचा काय फायदा होईल मित्रांनो, तर शहराच्या हवाई कृती योजना अंमलबजावणीच्या भौतिक तसेच आर्थिक स्थितीचा मागोवा घेण्यास आणि हवेच्या गुणवत्तेविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यास या मंचाची मदत होईल. कोणत्या मंचाची, तर प्राण नामक या संकेतस्थळाची मदत होईल. आणि ते कोणत्या मंत्रालयाने अनावरण केले आहे, उद्घाटन केले आहे, तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने. प्रश्न 28वा. जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, 9 सप्टेंबर रोजी. तर मित्रांनो, जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिवस हा 9 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 29वा. आगामी G20 शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाणार आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, इटली. तर मित्रांनो, इटली या देशामध्ये म्हणजे आगामी G20 शिखर परिषद ही इटली या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाणार आहे. मग त्याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. भारत सरकारने G20 शिखर परिषदेसाठी भारताचे शेर्पा म्हणून पियुष गोयल यांची नियुक्ती केली आहे. मग मित्रांनो, पियुष गोयल हे कोणकोणते मंत्री आहेत, तर पियुष गोयल हे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. तसेच ते ग्राहक कार्य मंत्री आहेत आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रीसुद्धा आहेत ते, आणि वस्त्रोद्योग मंत्रीसुद्धा आहे. इतके मंत्रिपदाची खाते एवढे खाते त्यांच्याकडे आहे, म्हणजे एवढ्याचे ते मंत्री आहे. मग भारत हा G20 समूहाचा 1 डिसेंबर 2021 पासून अध्यक्ष असणार आहे. इम्पॉर्टंट आहे. तसेच 2023 साली G20 त्यांची शिखर परिषद बोलवली जाणार आहे
आणि भारत हा 1 डिसेंबर 2021 पासून ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत G20 ट्रोईकाचा भाग असेल. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. प्रश्न 30. कोणती संस्था T+1 सेटलमेंट सायकल प्रक्रिया याविषयी प्रस्ताव सादर करणार? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सेबी. तर मित्रांनो, सेबी ही संस्था T+1 सेटलमेंट सायकल प्रक्रिया याविषयी प्रस्ताव सादर करणार आहे. मग केव्हापासून करणार आहे? तर 1 जानेवारी 2022 पासून सादर करणार आहे. मग मित्रांनो, T+1 म्हणजे काय? तर ट्रेड+1 म्हणजे T+1 असं आहे. आणि तसेच नवीन प्रक्रिया अंतर्गत व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी समायोजित केले जाईल. मग मित्रांनो, काय आहे हे? तर कोणती संस्था T+1 सेटलमेंट सायकल प्रक्रियाविषयी प्रस्ताव सादर करणार आहे? तर सेबी ही संस्था. मग सेबी ही संस्था काय आहे? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय महामंडळ असं ते आहे. मग आपण काय पाहिलं? या नवीन प्रक्रियेअंतर्गत म्हणजे कोणती प्रक्रिया आहे ती? T+1 म्हणजे ट्रेड+1 सेटलमेंट प्रक्रिया. या नवीन प्रक्रियेअंतर्गत व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी समायोजित केले जाईल. मग तसेच या सेटलमेंट अंतर्गत म्हणजे या प्रक्रियेअंतर्गत खरेदीदाराला त्याच्या डीमॅट खात्यात समभाग प्राप्त होतील आणि विक्रेता दुसऱ्या दिवशी व्यापार केल्यानंतर विक्री करेल असं त्याचं महत्त्व आहे. मग प्रश्न 31 बघू. कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए चंदीगड या ठिकाणी. तर मित्रांनो, चंदीगड या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले. मग चंदीगड हे काय आहे मित्रांनो? तर ते एक केंद्रशासित प्रदेश आहे. मग चंदीगडची राजधानी काय आहे? तर चंदीगडच आहे. मग चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक कोण आहे मित्रांनो? तर श्री व्ही सिंह बदनोर. लक्षात ठेवायचं. तसंच मग हे भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. कुठे? तर चंदीगड येथे. मग का बांधण्यात आले आहे ते? तर वायू प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी. मग तसेच हे जे सर्वाधिक उंचीचे शुद्धीकरण केंद्र आहे म्हणजे टावर आहे, याची उंची किती आहे? तर याची उंची 24 मीटर आहे. आणि मित्रांनो, ते 500 मीटर त्रिज्येचे क्षेत्र शुद्ध करू शकते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. प्रश्न 32. कोणत्या अंतराळयानाने 2021 साली चंद्राभोवती 9000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी चांद्रयान-2. तर मित्रांनो, चांद्रयान-2 या अंतराळयानाने 2021 साली चंद्राभोवती 9000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. आणि या मोहिमेला मित्रांनो आता 2 वर्ष पूर्ण झाली आहे. म्हणजे चांद्रयान-2 या मोहिमेला 2 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि आता या चांद्रयान-2 या अंतराळयानाने 2021 साली चंद्राभोवती 9000 प्रदक्षिणा पूर्ण करून त्याला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहे. मग हे कोणी लॉन्च केलं आहे? तर इस्रो या संस्थेने म्हणजे आपल्या भारताच्या स्पेस एजन्सीने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने. मग प्रश्न बघू 33. कोणत्या शहरासाठी पहिले पोलंड कॅलेंडर विकसित करण्यात आले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए चंडीगड. तर मित्रांनो, चंदीगड या शहरासाठी पहिलेच पोलंड कॅलेंडर विकसित करण्यात आले आहे. मग चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि पंजाब या विद्यापीठाने म्हणजे या विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांच्या गटाने या शहरासाठी हे कॅलेंडर विकसित केले आहे. कोणी विकसित केलं आहे? तर आपल्याला माहीत पाहिजे की चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि पंजाब विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांच्या गटाने हे पोलंड कॅलेंडर विकसित केले आहे. कुठे? तर चंदीगड या शहरामध्ये. मग मित्रांनो, फुललेल्या वनस्पतीमधून हवेद्वारे वाहणाऱ्या त्यांच्या परागकणाचा हंगाम लक्षात घेण्याकरता ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. कशासाठी? तर फुललेल्या वनस्पतीमधून हवेद्वारे वाहणाऱ्या त्यांच्या परागकणाचा हंगाम लक्षात घेण्याकरता हे पोलंड कॅलेंडर विकसित केलं आहे. लक्षात ठेवायचं. प्रश्न 34. कोणत्या संस्थेने महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींमध्ये 46% वाढ झाल्याची माहिती जाहीर केली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय महिला आयोगाने. तर राष्ट्रीय महिला आयोग या संस्थेने महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींमध्ये 46% वाढ झाल्याची माहिती जाहीर केली आहे. आणि 2021च्या या पहिल्या 8 महिन्यामध्ये या तक्रारी झाल्या आहेत आणि त्याची 46% वाढ झाल्याची माहिती या अहवालामध्ये जाहीर केली आहे. कोणी? राष्ट्रीय महिला आयोगाने. प्रश्न 35.
तमिळनाडू सरकारने कोणत्या नेत्याची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, ई.व्ही. रामासामी पेरियार. तर मित्रांनो, तमिळनाडू सरकारने ई.व्ही. रामासामी पेरियार या नेत्याची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मग ते कोण होते? तर ते सामाजिक कार्यकर्ता होते, ई.व्ही. रामासामी पेरियार. मग मित्रांनो, त्यांची जयंती केव्हा होती? तर 17 सप्टेंबर 1879 मध्ये त्यांची जयंती होती. आणि त्यांच्या जयंतीनिमित्तानेच तमिळनाडू सरकारने त्यांचा म्हणजे त्यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मग त्यांचा मृत्यू केव्हा झाला होता मित्रांनो? तर 24 डिसेंबर 1973 मध्ये. मग प्रश्न 36वा बघू. कोणत्या शहरात भारतातील पहिले स्मोक टॉवर उभारण्यात आले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, दिल्ली या शहरामध्ये. तर दिल्ली या शहरामध्ये भारतातील पहिले स्मोक टॉवर उभारण्यात आले. मग मित्रांनो, यामागचं इम्पॉर्टंट पॉईंट बघू. हे वाढतील धुक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला सोडवण्यासाठी हे स्मोक टॉवर उभारण्यात आला आहे आणि तसंच हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी. मग केव्हा उभारण्यात आलं? तर 7 सप्टेंबर 2021 रोजी आनंद विहार येथे याचं उद्घाटन करण्यात आलं. कुठे? दिल्ली येथील आनंद विहार येथे. कोणत्या शहरात? तर दिल्ली या शहरामध्ये भारतातील पहिले स्मोक टॉवर उभारण्यात आले. दिल्ली काय आहे मित्रांनो? केंद्रशासित प्रदेश आहे. मग दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर अरविंद केजरीवाल. प्रश्न 37वा. कोणत्या दिवशी हल्ल्यांपासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात? तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 9 सप्टेंबर. तर मित्रांनो, 9 सप्टेंबर या दिवशी हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. मग हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वावर पाळला जातो, म्हणजे युनायटेड नेशनच्या नेतृत्वात हा दिवस पाळला जातो. प्रश्न 38वा. अफगाणिस्तान देशाच्या पंतप्रधान पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, मुल्ला हसन अखंड. तर मित्रांनो, मुल्ला हसन अखंड यांची अफगाणिस्तान देशाच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मग 7 सप्टेंबर 2021 रोजी ही घोषणा त्यांनी केली आहे. प्रश्न 39वा. शिक्षक पर्व 2021 कोणत्या कालावधीत साजरा करण्यात येत आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर. तर 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत शिक्षक पर्व 2021 साजरा करण्यात येत आहे. मग भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे हा शिक्षक पर्व हा दिवस साजरा करण्यात येत आहे. कोणता? 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या दरम्यान. मग याची थीम काय आहे? 2021ची थीम काय आहे मित्रांनो? तर गुणवत्ता आणि शाश्वत शाळा, म्हणजे भारतातील शाळांकडून शिक्षण घेणे. इंग्लिशमध्ये काय? तर क्वालिटी अँड सस्टेनेबल स्कूल लर्निंग फ्रॉम स्कूल इन इंडिया. कशाची थीम आहे ही? तर शिक्षक पर्व 2021ची थीम आहे. थीम लक्षात ठेवायची मित्रांनो, कारण थीम ही दरवर्षी चेंज होत असते. प्रश्न 40वा. कोणत्या दिवशी उत्तराखंड राज्यात हिमालय दिवस साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 9 सप्टेंबर या दिवशी. तर मित्रांनो, 9 सप्टेंबर या दिवशी उत्तराखंड राज्यात हिमालय दिवस हा साजरा केला जातो. मग यामागचं वैशिष्ट्य काय आहे? तर 2010 साली डेहराडूनमध्ये झालेल्या बैठकीत उत्तराखंडच्या कार्यक्रमासोबत अनेक वरिष्ठ पर्यावरणवाद्यांनी हिमालय दिवस साजरा करण्याचे ठरवले होते. आणि मग तेव्हापासून हा दिवस म्हणजे 9 सप्टेंबर हा दिवस उत्तराखंड राज्यात हिमालय दिवस म्हणून साजरा केला जातो. मग मित्रांनो, या दिवशी हिमालय बद्दलच्या चिंता याबाबत जागृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न 41वा. भारतातील पहिले स्वदेशी हाय ॲश कोल क्लासिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादन संयंत्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, BHEL हैदराबाद येथे. तर मित्रांनो, भारतातील पहिले स्वदेशी हाय ॲश कोल क्लासिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादन संयंत्र हे BHEL हैदराबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. मग BHEL म्हणजे काय मित्रांनो? तर भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हैदराबाद. प्रश्न 42वा. कोणत्या संस्थेने भारतीय वायुदलाकडे प्रथमच डिलिव्हरेबल फायरिंग युनिट MRSAM प्रणाली सोपवली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, DRDO. तर मित्रांनो, DRDO या संस्थेने भारतीय वायुदलाकडे प्रथमच डिलिव्हरेबल फायरिंग युनिट
MRSAM प्रणाली सोपवली आहे. मग मित्रांनो केव्हा सोपवली ही प्रणाली? तर 9 सप्टेंबर 2021 रोजी. मग आता हे MRSAM प्रणाली काय आहे? तर ही प्रणाली देशातच विकसित केलेली आहे. म्हणजे आपल्या DRDO संस्थेने केली आहे, म्हणजे आपल्या देशातच विकसित केलेली आहे. MRSAM काय? तर मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल, म्हणजे मध्यम पल्ल्याचे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. प्रश्न 43वा. इंटरनॅशनल यंग इको हिरो 2021 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, अयान शंकटा याला. तर मित्रांनो इंटरनॅशनल यंग इको हिरो 2021 या पुरस्काराने अयान शंकटाला सन्मानित करण्यात आले आहे. व याचं वय काय आहे मित्रांनो? हा 12 वर्षाचा आहे आणि हा मुंबई या शहरातील आहे. मग हा जो पुरस्कार आहे मित्रांनो, हा पुरस्कार 8 ते 16 वर्षामधील व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. मग पर्यावरणविषयक कठीण समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्नांसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोणता पुरस्कार आहे तो? तर इंटरनॅशनल यंग इको हिरो 2021 पुरस्कार आहे मित्रांनो तो. मग हा पुरस्कार त्याला नेमका पवन तलाव वाचवण्याच्या प्रकल्पासाठी हा पुरस्कार त्याला मिळाला आहे. मग हे पवई तलाव आहे मित्रांनो, ते पवई तलाव वाचवण्याच्या प्रकल्पासाठी त्याला या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आला आहे. मग हा पवई तलाव कुठे आहे? तर हा पवई तलाव मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुंबईतील 3 तलावांपैकी एक प्रसिद्ध तलाव आहे आणि हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे मित्रांनो. मग प्रश्न 44वा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन कायदे तयार करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे. तर त्या समितीचे अध्यक्ष कोण असतील? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, डॉक्टर वेणुगोपालजी सोमाणी. तर मित्रांनो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन कायदे तयार करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे. तर त्या समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर वेणुगोपालजी सोमाणी हे असतील. मग औषध, सौंदर्य प्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांसाठी हे नवीन कायदे तयार केले आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी एक तज्ज्ञ समिती ही नेमली आहे. आणि या समितीमध्ये 8 जण असतील, म्हणजे 8 जणांची ही समिती असेल, तज्ज्ञ समिती असेल आणि डॉक्टर वेणुगोपालजी सोमाणी हे त्या समितीचे अध्यक्ष असतील. आणि मग मित्रांनो डॉक्टर वेणुगोपालजी सोमाणी हे सध्या कोण आहे? तर ते DCGI म्हणजे ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, भारताचे औषध महानियंत्रक आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो अजून एक पॉईंट बघू. भारतात सध्या औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा हा 1940 हा लागू आहे. प्रश्न 45वा. कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान म्हणजे ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण कार्य ग्रामीण 2021 या उपक्रमाचा प्रारंभ केला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, जलशक्ती मंत्रालयाने. तर मित्रांनो जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ संरक्षण ग्रामीण 2021 या उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. मग हा प्रारंभ केव्हा केला? तर 9 सप्टेंबर 2021 रोजी. मग इम्पॉर्टंट पॉईंट बघू आपण त्याबद्दल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ संरक्षण ग्रामीण उपक्रमाने समर्थन देण्याचे याचे उद्दिष्ट आहे. तसेच जलशक्ती मंत्रालयातील पेयजल आणि स्वच्छता विभाग हे राबवत आहे. मग मित्रांनो जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री कोण आहे? तर गजेंद्र सिंह शेखावत हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आपण जे ही प्रश्न आपण करत आहोत मित्रांनो ते सगळे इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो अजून तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल, म्हणजे या प्रश्नाबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन स्टॅटिक GK बघायचं असेल तर तुम्ही आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टॅटिक GK मिळून जाईल. प्रश्न 46वा. मेबीज डिजिटल 3.0 या मोहिमेचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाने केला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय. तर मित्रांनो गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाने मेबी डिजिटल 3.0 या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. तर मित्रांनो आपण याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघू. या मोहिमेअंतर्गत PM स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील 223 शहरांमधील पथविक्रेत्यासाठी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिला जाईल. तसेच मग डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. हे याचं उद्दिष्ट आहे. काय? मेबी डिजिटल 3.0 या मोहिमेचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाने केला आहे?
तर गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाने. प्रश्न 47वा. कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर राजस्थान राज्यात आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन झाले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, राष्ट्रीय महामार्ग 925A. तर मित्रांनो, राष्ट्रीय महामार्गावर राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्ग 925A या राष्ट्रीय महामार्गावर राजस्थान राज्यात आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन झाले आहे. मग कुठे? तर राजस्थानच्या बाडमेर जवळ सट्टा गंधव या भागामध्ये. मग मित्रांनो, कशासाठी केले आहे? तर भारतीय वायुदलासाठी पहिलेच आपत्कालीन लँडिंग सुविधा ही उभारण्यात आली आहे. भारतीय वायुदलासाठी याचे उद्घाटन करण्यात आले आहे. कशाचे? तर आपत्कालीन लँडिंग सुविधेचे. कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न 48वा. NIRF 2021 मध्ये कोणत्या IIT संस्थेने अभियांत्रिकी श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, IIT मद्रास या संस्थेने. तर मित्रांनो, NIRF 2021 मध्ये IIT या संस्थेने अभियांत्रिकी श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. मग NIRF म्हणजे काय मित्रांनो? तर नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय संस्थापक रँकिंग फ्रेमवर्क. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्थापन झालेली ही संस्था आहे. प्रश्न 49वा. कोणत्या राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रीडा धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र राज्याच्या. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रीडा धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहे. मग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री कोण आहे मित्रांनो? तर सुनील केदार. आणि केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहे मित्रांनो? तर अनुराग ठाकूर. लक्षात ठेवायचं. तसेच मग का देण्यात आला हे निर्णय? का देणार आहे राज्याचे क्रीडा मंत्री हा निर्णय? तर खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करतात, त्यामुळे या खेळाडूंना लवकरच नोकरी सुरक्षा देण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. प्रश्न 50वा. हिज हॉलिनेस द 14th दलाई लामा अँड इल्युस्ट्रेटेड बायोग्राफी पुस्तक कोणी लिहिले आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, तेनझिंग ग्याचे तेथॉंग. तर मित्रांनो, तेनझिंग ग्याचे तेथॉंग यांनी हिज हॉलिनेस द 14th दलाई लामा अँड इल्युस्ट्रेटेड बायोग्राफी हे पुस्तक लिहिले आहे. आणि मग या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहे? तर इंटरलिंक बुक्स. म्हणजे इंटरलिंक बुक्सद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. प्रश्न 51वा. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, सरदार इक्बाल सिंग लालपुरा. तर मित्रांनो, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सरदार इक्बाल सिंग लालपुरा यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मग इम्पॉर्टंट पॉईंट बघू. 1978 साली भारत सरकारने अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या आयोगाची स्थापना केली होती. कोणता आयोग? तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. मग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याचं केव्हा नामकरण करण्यात आलं? तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 लागू झाल्यानंतर त्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असे नामकरण करण्यात आले. प्रश्न 52. चंपारण सत्याग्रह एक्सप्रेस ही रेलगाडी कोणत्या विभागाच्या व्यवस्थापनाखाली धावते? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, उत्तर रेल्वे विभाग. तर मित्रांनो, चंपारण सत्याग्रह एक्सप्रेस ही रेलगाडी उत्तर रेल्वे विभागाच्या व्यवस्थापनाखाली धावते. मग इम्पॉर्टंट पॉईंट बघू. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे विभागाच्या व्यवस्थापनाखाली धावते, जी भारतातील बापूधाम, मोतिहारी आणि आनंद विहार या स्थानकांना जोडते. म्हणजे ही रेलगाडी चंपारण सत्याग्रह हा एक्सप्रेस भारतातील बापूधाम, मोतिहारी आणि आनंद विहार या स्थानकांना जोडते. तसेच याची वारंवारता रेल्वे मंत्रालयाने द्विसाप्ताहिक केली आहे मित्रांनो. मग रेल्वे मंत्री कोण आहे? तर अश्विनी वैष्णव. यांच्या आधी कोण होते रेल्वे मंत्री? तर पियुष गोयल हे होते. प्रश्न 53वा. उत्तराखंड राज्याच्या नवीन राज्यपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग.
तर मित्रांनो, उत्तराखंड राज्याच्या नवीन राज्यपाल पदावर लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या आधी उत्तराखंड राज्याचे राज्यपाल कोण होते तर बेबी मौर्य या होत्या उत्तराखंड राज्याच्या राज्यपाल. आणि आता कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांची. मग नियुक्ती कोणी केली तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी. आणि केव्हा केली होती नियुक्ती तर 9 सप्टेंबर 2021 रोजी. प्रश्न 54. अलीकडेच कोणत्या प्रदेशात शास्त्रज्ञांनी नवीन बेटाचा शोध घेतला आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए ग्रीनलँड. तर मित्रांनो, ग्रीनलँड या प्रदेशात शास्त्रज्ञांनी नवीन बेटाचा शोध घेतला आहे. मग क्वेकेरटाक एव्हनार्लेक असे त्या बेटाला नाव देण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी असं त्याचं नाव दिलं आहे. काय नाव तर क्वेकेरटाक एव्हनार्लेक. काय नाव दिलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. मग मित्रांनो, ग्रीनलँडच्या किनाऱ्यापासून जगातील सर्वात उत्तरेकडील बेट हा शोधला आहे. म्हणजे कुठे शोधला आहे तो तर ग्रीनलँडच्या किनाऱ्यापासून जगातील सर्वात उत्तरेकडे हा बेट शास्त्रज्ञांनी शोधला आहे. आणि ह्या बेटाचा आकार किती आहे तर 60x30 असा या बेटाचा आकार आहे. आणि उत्तर ध्रुवासाठी सर्वात जवळचे हे ठिकाण आहे हे बेट. प्रश्न 55. कोणत्या देशाने गाओफेन 502 नावाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए चीन या देशाने. तर मित्रांनो, चीन या देशाने गाओफेन 502 नावाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला आहे. मग केव्हा प्रक्षेपित केला तर 7 सप्टेंबर 2021 रोजी. आणि मित्रांनो, हा जो ग्रह आहे हा ऑप्टिमल रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे. मग आता हा उपग्रह का सोडला आहे चीनने तर याचा उपयोग पर्यावरणीय देखरेखीसाठी केला जाईल. आणि याच्यासाठी चीन या देशाने गाओफेन 502 नावाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला आहे. मग मित्रांनो, चीन देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? चीन देशाचे राष्ट्रपती कोण आहेत तर शी जिनपिंग. चीन हा कोणत्या खंडात आहे तर चीन हा आशिया या खंडातील देश आहे. चीनची करन्सी काय आहे तर रेनबिनबी युयान. लक्षात ठेवायचं. प्रश्न 56. कोणते राज्य होम डिलिव्हरीसाठी ड्रोनची चाचणी करणारे पहिलेच राज्य बनले आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी तेलंगणा राज्य. तर मित्रांनो, तेलंगणा हे राज्य होम डिलिव्हरीसाठी ड्रोनची चाचणी करणारे पहिलेच राज्य बनले आहे. मग तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर चंद्रशेखरन. मग मेडिसिन्स फ्रॉम दी स्काय प्रोजेक्ट या अंतर्गत हे लॉन्च केले आहे. काय तर ड्रोन. हे जे होम डिलिव्हरीसाठी पहिलेच ड्रोनची चाचणी केली आहे तेलंगणा सरकारने, तर हे ड्रोन जे आहे ते मेडिसिन्स फ्रॉम दी स्काय या प्रोजेक्ट अंतर्गत लॉन्च केले आहे. मग तसंच मित्रांनो, हे जे ड्रोन आहे या राज्यात 16 ग्रीन झोनमध्ये ड्रोनचा वापर करून औषधांची डिलिव्हरी केली जाईल. म्हणजे 16 ग्रीन झोनमध्ये या ड्रोनचा वापर करून औषधांची डिलिव्हरी केली जाईल. यासाठी तेलंगणा सरकारने नागरी उड्डाण मंत्रालयाकडून मंजुरी घेतली आहे. मग नागरी उड्डाण मंत्रालयाचे मंत्री कोण आहे मित्रांनो तर ज्योतिरादित्य सिंधिया. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 57. कोणत्या जहाजामुळे भारत हा क्षेपणास्त्र शोध तंत्रज्ञान असणारा 5वा देश ठरला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए INS ध्रुव जहाज. इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, INS ध्रुव जहाजामुळे भारत हा क्षेपणास्त्र शोध तंत्रज्ञान असणारा 5वा देश ठरला आहे. मग याआधी 4 देश कोणते होते तर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया हे 4 देश. म्हणजे या 4 देशाकडे युद्धनौका होत्या. आणि आता आपल्या भारताकडे INS ध्रुव जहाज हे युद्धनौका असणार आहे. आणि त्यामुळे आता आपला भारत देश हा 5वा देश ठरला आहे. कशामध्ये तर क्षेपणास्त्र शोध तंत्रज्ञान असणारा 5वा देश आपला भारत देश हा ठरला आहे. मग अजून इम्पॉर्टंट पॉईंट बघू आपण. भारतीय नौदलात 10 सप्टेंबर 2021 रोजी देशातील पहिले क्षेपणास्त्र शोधक युद्धनौका समाविष्ट करण्यात आली आहे. कोणती युद्धनौका आहे ती तर INS ध्रुव हे जहाज आहे ते. मग देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये एका कार्यक्रमात या जहाजाचे अनावरण करण्यात आले. कुठे करण्यात आले तर विशाखापट्टणम येथे. मग विशाखापट्टणम काय आहे तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे मित्रांनो. म्हणजे आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे त्याचं अनावरण करण्यात आलं. म्हणजे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. मग त्याचं वैशिष्ट्य काय आहे? INS ध्रुव जहाजाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे तर ही युद्धनौका हवेत असलेल्या शत्रूच्या प्रत्येक क्षेपणास्त्राचा शोध घेऊन नष्ट करण्यास सक्षम आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तसेच मित्रांनो, याद्वारे अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही सहज ओळखता येतील. कशाद्वारे तर INS ध्रुव या जहाजाद्वारे अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही सहज ओळखता येतील. तसंच हे भारताचे पहिलेच क्षेपणास्त्र आहे जे लांब पल्ल्याच्या अणु क्षेपणास्त्रांना टक्कर देण्यास सक्षम आहे. इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 58.
मित्रांनो, तुम्हाला टोक्यो पॅरालिम्पिक आणि टोक्यो ऑलिम्पिकचा अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. तसेच मित्रांनो, 1 ते 7 सप्टेंबर 2021चे सुद्धा वीकली करंट अफेअर्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. मग बघू 58वा प्रश्न. गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, भूपेंद्र पटेल. तर मित्रांनो, भूपेंद्र पटेल यांची गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मग याआधी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? तर विजय रुपाणी. आणि आता कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मग प्रश्न 59वा. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने कोणत्या दिवशी पंजशीर प्रांत जिंकून संपूर्ण अफगाणिस्तानवर राज्य मिळवले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, 6 सप्टेंबर या दिवशी. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने 6 सप्टेंबर या दिवशी पंजशीर प्रांत जिंकून संपूर्ण अफगाणिस्तान या देशावर राज्य मिळवले आहे. मग मित्रांनो, अफगाणिस्तानवर तालिबान सरकारने 15 ऑगस्ट रोजी काबूल ही राजधानी ताब्यात घेतली होती आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता. आणि मग त्यानंतर पंजशीर असं हे एकमेव प्रांत होतं की त्यावर ते कब्जा मिळवू शकले नव्हते, परंतु त्यांनी 6 सप्टेंबर रोजी पंजशीर हे प्रांतसुद्धा त्यांनी जिंकून घेतलं आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर त्यांनी कब्जा केला. हे पहा मित्रांनो, 15 ऑगस्टला त्यांनी काबूल हे ताब्यात घेतलं होतं. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न शेवटचा आता. कोणती अभिनेत्री ही किचनवेअर ब्रँड वॉन्डरशिपची ब्रँड अँबॅसेडर बनली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, कृती सोनन. तर मित्रांनो, तर कृती सोनन ही हिरोईन म्हणजे ही अभिनेत्री किचनवेअर ब्रँड अँबॅसेडर वॉन्डरशिपची ब्रँड अँबॅसेडर बनली. इम्पॉर्टंट आहे. आणि मग किचनवेअर ब्रँड अँबॅसेडर ब्रँड वॉन्डरशिप ही काय आहे? तर किचनला लागणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण सामानांची ही कंपनी आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, पूर्ण 60 प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच 10 विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका आपला व्हिडिओ. आणि मित्रांनो, जर तुम्हाला डिटेलमध्ये स्टॅटिक जीके सुद्धा बघायचं असेल, तर स्टॅटिक जीकेचा सुद्धा अभ्यास करायचा असेल, तर आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपले डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ रोज सकाळी 6 वाजता अपलोड होतो. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला आता इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.